गती आहे एक जा मृत्यूला न चुकवी कोणी थोर असो अथवा सोड सोड माया सारी सोड सोड माया सारी आहे जग हे नशीब जैशाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून जैशाचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर महाराज करतात एक जाण मृत्यूला न चुकवी कोणी थोर असो अथवा सान तो उपमुख्यमंत्री असो किंवा सामान्य व्यक्ती असो मरण आतापर्यंत कोणत्या माणसाला चुकवता आलं नाही महाराज बरं का मी सांगत असतो महाराज श्रीमंतीच्या गुरमीमध्ये माणसाने जाऊ नये जास्त त्या ठिकाणी भापीत जाऊ नये महाराज असे लय श्रीमंत लोक कुंटाला ना श्रीमंत लोक पडलेले महाराज बरं का गोळ्या खाऊन झोपा येत नाही महाराज त्याला असे माझ्यासमोर सुद्धा 10-5 जण बसलेले नावासकट सांगू शकतो महाराज बरं का आता सांगणार नाही कीर्तनामध्ये नंतर सांगेल ऐका बरं का हे सांगत असतो अवघड परिस्थिती बरं का अवघड परिस्थिती श्रीमंती प्राप्त झाली म्हणजे त्या माणसाच्या जीवनात सुख प्राप्त झालं असं काही डोक्यात आणू नका महाराज बरं का असं डोक्यात आणू नका महाराज वर्णन करतात भोगे रोगा जोडून या जिथं जास्त भोग आले जिथं ऐश्वर्य आलं जिथं वैभव आलं तिथं त्या माणसाच्या मागे इडापिडा सुद्धा तेवढ्याचे महाराज बरं का अवघड परिस्थिती पण मी सांगत असतो श्रीमंतीच्या भापीमध्ये जास्त जाऊ नका महाराज वर्णन करतात कर्म हे कोणाला चुकत नाही महाराज बरं का आपला विषय काय चालू होता ती मुलगी उपवर झाली लग्नाच्या वयाची झाली थाटामाटामध्ये तिचा विवाह सोहळा संपन्न झाला दिवसभर कुठं चरायला गेले तर संध्याकाळी खुट्यावर आलं पाहिजे ऐका बरं का महाराज वर्णन करतात थाटामाटामध्ये तिचा विवाह सोहळा संपन्न झाला आणि लग्न झाल्याच्या नंतर महिला मंडळ लक्षपूर्वक ऐका येती जातीची झाली महाराज येती जातीची झाली आणि सासरेबोंनी आवाज दिला संतांचं नाही ऐकल्यावर माणसाची काय फजिती होती त्याकरता सांगतोय बरं का सासरेबोंनी आवाज दिला सुनबाई 4-5 कप चहा ठेवा आता 4-5 कप चहा ठेवा म्हटल्याच्या नंतर महाराज हुशार होती शिकलेली होती महिला मंडळ जुना काळ होता आलमारीमधून ते पुस्तक काढलं गुरुजी स्वयंपाक कसा तयार करावा पाकशास्त्राचं असं भिंतीवर उघडं ठेवलं पहिलं पान पलटलं माऊली पहिलं पान पलटलं त्याच्यामध्ये पहिलाच मुद्दा होता चहा कसा तयार करावा त्याच्यामध्ये परत पहिला मुद्दा होता गॅस पेटवावा आता चुली राहिल्या नाही मला बरोबर आहे काम तसं चुलीवरच आले आहे की नाही शेवटी जुनं ते सोनं आहे महाराज अवघड आहे मी तर ऑनलाईन करू बेजार झालेलो गॅसच भेटत नाही अवघड आहे बरं का काय काय बघावं लागतं काय माहिती आहे महाराज बरं का अवघड आहे आणि तुम्ही कोणतं बटन दाबा तिथंच येतं ऐका बरं का मी सांगत असतो महाराज वर्णन करतात की पहिला मुद्दा होता गॅस पेटवावा गॅस पेटवला महाराज दुसरा मुद्दा होता पातेलं ठेवावं पातेलं ठेवलं तिसरा मुद्दा होता जेवढा कप चहा करायचा तेवढं कप पाणी टाकावं चौथा मुद्दा होता साखर टाकावी आणि 5वा मुद्दा होती पत्ती टाकावी पण तेवढ्याच काळात त्यांच्या घरी नव्हती पत्ती आणि तिने विचार केला बाबा आपल्या घरात पत्ती नाही म्हणून काय झालं शेजाऱ्यांच्या घरी जाऊ आणि घेऊन येऊ आणि जुना काळ चांगला होता महाराज बरोबर आहे का जुना काळ चांगला होता मी सांगत असतो गोलप महाराज जुना काळ एवढा चांगला होता आपल्या घरातली कोणतीही वस्तू आता ही परंपरा आज पण आपल्या ग्रामीण भागात जिवंत आहे महाराज बरं का आपल्या खेड्यापाड्यात जिवंत आहे आमच्या माता माऊली आजी बरोबर आहे का आपल्या ग्रामीण भागामध्ये घरातलं पीठ संपू द्या मीठ संपू द्या तेल संपू द्या पत्ती संपू द्या साखर संपू द्या आमच्या माता माऊल्या इमर्जन्सीच्या काळामध्ये शेजाऱ्यांच्या घरी जातात आणि घेऊन येतात महाराज बरोबर आहे ना महिला मंडळ बरोबर आहे का हा ते बोलत नाही बरं का बिचारा गरीब येते ऐका इथंच गरीब आहे फक्त ते ऐका मी सांगत असतो ती विचार केला त्या मुलीने आपल्या घरातली पत्ती संपली मग काय करावं ही परंपरा आज पण आपल्या ग्रामीण भागात जिवंत आहे आनंद वाटतो महाराज बरं का आपल्या ग्रामीण भागात जिवंत आहे पण अवघड एकाच गोष्टीचं वाटतं महाराज आमच्या माता माऊल्या जर शेजाऱ्यांच्या घरी पीठ आणायला गेल्या आणि त्यावेळेस असं दाबून दुबून आणत्या महाराज बरोबर आहे का आणि तिला रिटर्न द्यायचं झालं असं झटकीत देते पण एवढं सोपं नाही बरं का आता हसल्या मारत त्या एवढं सोपं नाही ते मी सांगत असतो त्याची परत फेड करावं लागते एवढं सोपं नाही पण जुना काळ चांगला होता महाराज जुना काळ चांगला होता बरं का जुना काळ किती चांगला होता जुन्या काळामध्ये बाबा तुमच्या काळामध्ये आपल्या घरातला विस्तू जरी संपला तरी लोक शेजाऱ्याच्या घरून जाऊन आणायचे बरोबर आहे का बाबा तुमच्या घरातला विस्तू जरी संपला जुन्या काळामध्ये लोक शेजाऱ्याच्या घरून जाऊन आणायचे एवढा काळ चांगला होता महाराज आता इस्तू आणत नाही अवघड महाराज बरं का त्या मुलीने विचार केला गाडेकर बा
आपल्या घरातली पत्ती संपली, मग काय करावं? गेली महाराज ती शेजाऱ्यांच्या घरी, महिला मंडळ शेजाऱ्यांच्या घरी गेली. पण ती पत्ती घेऊन येईपर्यंत देवाने हळूच असणार एक वाऱ्याची झुळक सोडली आणि त्या वाऱ्याच्या झुळकीमध्ये त्या पुस्तकाचे 4-5 पानं पलटली आणि तिथं आलं पिठलं कसं तयार करावं. पत्ती घेऊन आली, पातेल्यामध्ये टाकली, चहा उकाळा तयार झाला. आता हिने बघायचं ना महाराज वर काय लिहिलेलं ते बघायचं ना. हिने वरचं वाचलंच नाही महाराज, हिने डायरेक्ट 6वा मुद्दा बघितला. बाबा 6व्या मुद्द्याला होतं एक परात घ्यावी, तामण घ्यावं, त्याच्यामध्ये बेसन पीठ कालावं आणि ते पातेल्यात सोडून द्यावं. आता महिला मंडळ कल्पना करा, तिच्या हातातून पदार्थ कोणता तयार झाला असेल. तो पदार्थ कोण्या शास्त्रात नाही भगवान बाबा, कोण्या वाङ्मयात नाही, कोण्या ग्रंथात नाही, असा पदार्थ तिच्या हातून तयार झाला. ऐका, ही फजिती झाली कशामुळे? संतांचं ना ऐकल्यामुळे. विठाला विठाला महाराज वर्णन करता सर्व मार्ग सुगम हरिपाठ. संतांनी दाखवलेल्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करा, फायदा तेनेची पंथे चालू जाता आणि न पडे गुंता कोठे काही. सर्वात सोपा असणारा, सरळ असणारा भगवंताकडे जाण्याचा मार्ग हरीचं चिंतन, हरीचा पाठ, हरिपाठ. महाराज वर्णन करतात रात्रंदिवस हरिपाठ करा, हरीचं चिंतन करा, हरिपाठ करा, हरीकडे पाठ नका करा. महाराज वर्णन करतात हरीचं भजन करा, हरीचं चिंतन करा आणि हरिपाठ करत असताना जर हा देह त्या भगवंताच्या द्वारामध्ये समर्पित केला तर त्याचा फायदा काय होईल? महाराज त्याचंच वर्णन अभंगाच्या प्रथम चरणामध्ये टाळी वाजवा सर्वांनी. देवाची द्वारी उभा क्षण भरी, देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने विचार ज्याचा आवाज आहे त्याचाच आवाज आहे महाराज. ऐका बरं का, हे सांगत असतो खरोखर त्या ठिकाणी. आणि माणूस कसाही टाका होय गजानन महाराज, तुम्ही मृदंग क्षेत्रामध्ये सुद्धा भगवान बाबांनी भरपूर सेवा केलेली आहे. त्याचा मृदंग सुद्धा तेवढाच गोडे महाराज. तिकडं नाही जमलं इकडे गेले महाराज ते, बरं का. म्हणजे तुम्ही बघा, तुम्ही कुणीकडे काहीच नाही त्यांची तयारी, फक्त इकडं नका येऊ आता. हळूहळू इकडे 2-4 पावलं इकडे आली म्हणजे पाहायचं काम नाही महाराज, बरं का. पण मी सांगत असतो आयुष्य त्यांचं परमार्थामध्ये गेलेलं आहे महाराज. भगवान बाबा म्हणजे चौरंग चिरा आहे. ते सराट्याचा काटा असतो पहा गुरुजी, सराट्याचा काटा कसं टाकलं ते एक टोकवरच राहत त्याचं, बरं का. कसं आहे महाराज, तुम्ही कोणत्या अंगावर टाका माणूस तयारच आहे महाराज. काही बघायचं काम नाही हा गजानन बुवा, काही विशेष नाही हा. आणि काय महाराज, ही जोडी म्हणल्याच्या नंतर पाहायचं काम नाही, बरं का. ही जोडी तुम्हाला तर 2-4 दिवसापासून आनंदाची काही बघायचं काम नाही, बरं का. आमचे गजानन बुवा असतील आणि ते सुद्धा आता खूप मोठ्या संकटातून बाहेर पडले, बरं का. त्यांच्या जीवनात सुद्धा खूप मोठा आघात आला होता महाराज. मला असं वाटतं ते असन किंवा मी असन, आमचं सुद्धा काही सामान्य नव्हतं महाराज, बरं का. आम्ही तुमच्यापेक्षा जास्त लांबचा प्रवास केलेला आहे.
ते सांगत असतो बसलेली मंडळी तुम्ही किती दूरचा प्रवास केलेला मला माहित नाही, काही केदारनाथ रिटर्न असेल, काही बद्रीनाथ रिटर्न असेल, पण आम्ही स्वर्गवासी रिटर्न आहे महाराज बरं का. हां 130च्या स्पीडनं आपल्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला होता. आज 1.5 वर्ष होऊन गेलं त्याला, 4 फासोळ्या फ्रॅक्चर आहे, आता वाटणार नाही पण हाय महाराज बरं का. मी सांगत असतो 130च्या स्पीडनं ॲक्सिडेंट झाला होता, पण ज्ञानोबारांची कृपा आहे. आणि मी सांगत असतो महाराज अंतःकरणापासून जर श्रद्धा ज्ञानोबारांच्या समाधीवरती असेल तर मी सांगत असतो जग तुमचे किती विरोध जाऊ द्या, कोणीच तुमचं काही वाकडं करू शकत नाही. ज्ञानोबारांची कृपा आहे महाराज बरं का. ज्ञानोबारांच्या कृपा आशीर्वादाने पुन्हा तुमच्यासमोर उभं राहण्याचं भाग्य माझ्या जीवनात मला प्राप्त झाला. आता एवढं सोपं नाही महाराज, प्रवास करणं एवढं सोपं नाही. प्रवासी माणसाचं जीवन म्हणजे मेलेच जमा आहे महाराज बरं का, एवढं सोपं नाही, अवघड आहे. आता कधी कधी मी सांगत असतो बसलेल्या लोकांना असं वाटतं महाराज लोकांचं लय बरं आहे, असं लोकांना वाटतं बरं का महाराज. तुम्ही 4-5 दिवस गाडीत बसून पहा, 6व्या दिवशी तुम्ही म्हणले पाहिजे हे काही खरं नाही महाराज बरं का. एवढं सोपं नाही महाराज. 1.5 वर्षामध्ये 1.5 लाख किलोमीटर गाडी चाललेली माझी बरं का. आता हे आमच्या महाराजांना माहिती आहे. आणि त्यामध्ये 2दा आपल्या ह्या समृद्धी हायवेना 2दा गाडीचं टायर फुटलेलं 120 ना. तसं मी काही मरत नाही आणखी 5-50 वर्ष, पण मी सांगायला लागलो महाराज बरं का. पण मला असं वाटतं ज्ञानोबारांची कृपा आहे, एवढा प्रवास आहे महाराज, या सगळ्या गोष्टी जीवनामध्ये शक्य होतात. तर कृपेशिवाय या सगळ्या गोष्टी शक्य होऊ शकत नाही. म्हणून महाराज वर्णन करतात देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधियेल्या. भगवंताच्या द्वारामध्ये त्या ठिकाणी महाराज पूर्ण जीवन त्या ठिकाणी समर्पित करावं, रात्रंदिवस देवाचं भजन करावं, हरिपाठ करावा. त्याचा फायदा असा होतो तो परमात्मा नक्कीच तुमच्या आमच्यावर कृपा केल्याशिवाय राहत नाही. आपला दुसरा प्रश्न होता हरिपाठामध्ये आहे तरी काय, तर सार विचार हरिपाठ, ज्याच्यामध्ये साराचाही विचार आलेला आहे आणि आसाराचाही विचार आलेला आहे. सार कशाला म्हणावं, आसार कशाला म्हणावं, ग्राह्य घेण्यासारखं त्याला सार म्हणावं आणि त्यात जे टाकून देण्यासारखं त्याला आसार म्हणावं. जसं जन्माला आल्याच्या नंतर तो परमात्मा एकटा सार आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सर्व काही जगत दिसतं. जग कसं आहे, फलकट हा संसार आणि येथे सार भगवंत, तो परमात्मा एकटा सार आहे. म्हणून महाराज वर्णन करतात सार असणाऱ्या भगवंताची भक्ती करा, त्याची साधना करा. आणि मी सांगत असतो महाराज माणसाच्या अंतःकरणामध्ये निष्ठा असली पाहिजे बरं का. बरोबर आहे का, माणसाच्या अंतःकरणामध्ये निष्ठा असली पाहिजे महाराज. निष्ठा हा शब्द तुमच्या आमच्या मुखातून बाहेर पडला, आपल्या डोळ्यासमोर फक्त एकच नाव उभं राहतं, ते म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. काय निष्ठा होती महाराज, मी सांगत असतो अरे औरंगजेब स्वतःची मुलगी देण्याकरता तयार होता, स्वतःची संपत्ती, स्वतःचं धन, स्वतःचा ऐश्वर्य देण्याकरता तयार होता. इच्छा फक्त एकच होती, इस्लाम धर्म स्वीकारावा, मुस्लिम धर्म स्वीकारावा आणि हिंदू धर्म सोडावा, एवढीच इच्छा होती महाराज फक्त बरं का. पण मी सांगत असतो अरे जे पाय कधी कोणासमोर झुकले नाही, सहन झालं नाही, औरंगजेबाला पाय कलम केले. जे हात कधी कोणासमोर टेकले नाही, सहन झाल्याने हात सुद्धा कलम केले. जी गर्दन जी मान छत्रपती शिवाजी महाराजांना सोडून, महासाहेब जिजाऊंना सोडून कधीच कोणासमोर झुकले नाही. शेवटचा फतवा काढला, गर्दन सुद्धा कलम केली, पण रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत ज्यांनी धर्म सोडला नाही त्यांना म्हणावं एकनिष्ठ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. म्हणून मी सांगत असतो वर्णन करावं तेवढं कमी. ऐका बसलेली मंडळी, थोडा समोरचा आवाज द्या, ऐका बरं का. मी सांगत असतो निष्ठेबद्दल जर बोलण्याचा प्रयत्न केला तर सामान्य निष्ठ नव्हती. निष्ठा बघायची असेल छत्रपती संभाजी महाराजांची बघावी, निष्ठा बघायची असेल छत्रपती शिवाजी महाराजांची बघावी. मी सांगत असतो महाराज एकनिष्ठता काय असते याचं जर जिवंत उदाहरण तुम्हाला तुमच्या आमच्या डोळ्याने जर अनुभवायचं असेल, कधीतरी छत्रपती संभाजीनगरला जा. काय बोलतो मी लक्षात घ्या बरं का. एकनिष्ठता काय असते धर्माबद्दल जर उघड्या डोळ्याने बघायचं असेल, छत्रपती संभाजीनगरला जा आणि छत्रपती संभाजीनगरला गेल्याच्या नंतर तिथं एखाद्या मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला छत्रपती संभाजीनगर म्हणा, तो म्हणणारच नाही म्हणा, तो औरंगाबादच म्हणणार. बरोबर आहे का, मी मनाचं बोलत नाही बरं का. तुम्ही एका मुसलमानाला 100 मुस्लिम समाजातल्या माणसाला तुम्ही छत्रपती संभाजीनगर म्हणा, तो म्हणणार नाही महाराज, तो औरंगाबादच म्हणणार. जसं काय औरंगजेब त्याचा बाप आहे. बरोबर आहे का. अवघड परिस्थिती. अरे ज्याने संपत्ती करता, ज्याने त्या ठिकाणी राज्य करता, ऐश्वर्य करता आपल्या बापाला मारला, आपल्या भावाला मारलं, त्याचा काय आदर्श घेणार महाराज. आदर्श घ्यायचा असेल छत्रपती संभाजी महाराजांचा घ्या, आदर्श घ्यायचा असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा घ्या. दुर्दैव आहे आपल्या धर्माचं महाराज बरं का. खरोखर दुर्दैव आहे. मी सांगत असतो आता येणाऱ्या पिढीच्या अंतःकरणावर किंवा हे संस्कार, आपली परंपरा, आपला त्या ठिकाणी महाराज आपला धर्म, आपल्या परंपरा येणाऱ्या पिढीच्या अंतःकरणापर्यंत हे संस्कार गेले पाहिजे महाराज. ही काळाची गरज आहे बरं का, ही काळाची गरज आहे. मी सांगत असतो आज जेवढे काही माझ्यासमोर माणसं बसलेले, ज्येष्ठ श्रेष्ठ, माझ्यापेक्षा वयानं, माझ्यापेक्षा अधिकारानं आणि माझ्यापेक्षा ज्ञानानं, सर्वस्वानं सर्व गुण संपन्न असलेली मंडळी, पण आज जेवढे काही माणसं माझ्यासमोर बसलेले यापेक्षा जास्त संख्या आज कीर्तनामध्ये तरुणांची पाहिजे महाराज. बरोबर आहे का.
आज धर्म या त्या ठिकाणी येणाऱ्या पिढीच्या अंतःकरणापर्यंत गेला पाहिजे महाराज. आता मी तुम्हाला कितीही ज्ञान सांगितलं तर तुम्ही काही सुधारणार नाही, बरोबर आहे ना. आणि तुम्ही बिघडणार पण नाही, कारण का त्या वयातून तुम्ही पार पडले ना महाराज, निघून गेले त्या वयातून तुम्ही निघून गेले. पण खऱ्या अर्थाने हे संस्कार, ही परंपरा, आपली संस्कृती येणाऱ्या पिढीच्या अंतःकरणापर्यंत गेली पाहिजे. दुर्दैव आहे आपल्या धर्माचं. आज आपल्या धर्मातील लोकांना हिंदू धर्म कळतो पण आपण आपल्या धर्माचं पालन करत नाही महाराज. हे दुर्दैव आहे आपल्या धर्माचं बरं का. लोकांना कपडाला गंध लावायची लाज वाटते, गळ्यामध्ये तुळशीची माळ घालायची लाज वाटते. अरे मी मनाचं बोलत नाही, एखादा मुस्लिम समाजाचा व्यक्ती असू द्या, दिवसभरातून 3 वेळेला नमाज पडतो, आहे त्या जागेवर आसन टाकून नमाज पडतो, त्याला लाज वाटत नाही महाराज. बघा तुम्ही, मी मनाचं बोलत नाही बरं का. आणि मी सांगत असतो महाराज, 80% ते 90% हिंदू समाज आज व्यसनाच्या आहारी गेलेला आहे, बरोबर आहे का. आज व्यसनाच्या आहारी गेलेला आहे. व्यसनाशिवाय आज आपलं त्या ठिकाणी महाराज कोणता सण, कोणताच उत्सव त्या ठिकाणी पार पडत नाही. अवघड परिस्थिती. 90% त्या ठिकाणी महाराज हिंदू समाज आज व्यसनाच्या आहारी गेलेला आहे. 8वी 9वी 10वीचे पोरं सुद्धा मोकळ्या म्हणून 90 हाणायला लागले, बरोबर आहे का. आता तुमच्या गावात कोणी पेत नाही ते चांगलंय. तुम्ही हसले म्हणजे दालमे कुछ काला आहे. अवघड परिस्थिती महाराज बरं का. पण मी अंतःकरणापासून सांगत असतो बसलेल्या सर्व तरुणांना, अंतःकरणापासून कळकळीची विनंती. तुम्हाला असं वाटत असेल ना खरोखर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे, व्यसनापासून फक्त आपलं जीवन दूर ठेवा महाराज, त्यापेक्षा मोठा पुरुषार्थ कोणताच नाही. आणि हे सगळ्यात मोठं दुःख आहे महाराज जीवनातलं बरं का. मी सांगत असतो डोळ्यासमोर त्या ठिकाणी संसार उद्ध्वस्त होताना दिसतात महाराज बरं का. अवघड परिस्थिती आहे महाराज. मी सांगत असतो कठीण परिस्थिती, येणाऱ्या पिढीच्या अंतःकरणापर्यंत हे संस्कार गेले पाहिजे. कठीण आहे महाराज. मुस्लिम समाजामध्ये सुद्धा लग्न होतात आणि हिंदू धर्मात सुद्धा लग्न होतात गुरुजी. पण मुस्लिम समाजातलं लग्न ऐका बरं का. आता सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मायबाप श्रोते सज्जन माझ्यासमोर, मुस्लिम समाजातलं लग्न सकाळी 10च्या आत लागतं महाराज, बरोबर आहे का. सकाळी 10च्या आत लागतं. आपल्या लग्नाचा टायमिंग दुपारी 12चा असतो, सायंकाळी 6ला लागतं महाराज. हे फक्त व्यसनाचं प्रमाण आहे आणि अवघड परिस्थिती. आज पण ह्या गोष्टी आपल्या डोळ्याने आपल्याला बघायला मिळतात. अंतःकरणापासून विनंती आहे, जीवन जगायचं असेल, निष्ठा जर बघायची असेल तर धर्माप्रती छत्रपती संभाजी महाराजांची बघावी, छत्रपती शिवाजी महाराजांची बघावी. छत्रपती शिवाजी महाराज फक्त आणि फक्त 51 वर्षाचं आयुष्य जगले, पण 51 वर्षाच्या आयुष्यामध्ये राजांनी क्रांती केली महाराज. काय क्रांती केली. वयाच्या 15व्या वर्षी हातामध्ये भवानी घेतली, तलवार घेतली. नवे वयाच्या 16व्या वर्षी या हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. रायरेश्वराच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक केला, या स्वराज्याची शपथ घेतली. वयाच्या 27व्या वर्षी बलाढ्य शरीराचा राक्षसी प्रवृत्तीचा असणारा अफजल खानाला त्या ठिकाणी प्रतापगडाच्या पायथ्याशी फाडला. वयाच्या 32व्या वर्षी हे स्वराज्य तुमच्या आमच्या पदरामध्ये टाकलं. वयाच्या 36व्या वर्षी राजे सिंहासनावर आरूढ झाले. 51 वर्षाच्या आयुष्यामध्ये राजांनी आपल्या हातामध्ये भवानी घेतली, तलवार घेतली आणि या स्वराज्याची निर्मिती केली. आणि म्हणून तर म्हणावं लागतंय का, मुठभर मावळे घेऊन लढला तो दुश्मनाला भिडला, मुठभर मावळे घेऊन लढला तो दुश्मनाला भिडला. अफजल खान काय त्याला सिंहालाही फाडला, करीतो वंदन मी कुलदैवताला, वीर शुभ संभाजी राजाला, करीतो वंदन मी कुलदैवताला, वीर शुभ संभाजी राजाला. सचिन भाई समोरचा आवाज, मॉनिटरला आवाज, 10 मिनिटचा पुढचा आवाज द्या समोर. या बॉक्समध्ये आवाज आला पाहिजे, मला रिटर्न आला पाहिजे. हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, लढले मावळे राष्ट्राचं सोनं केलं, लढले मावळे राष्ट्राचं सोनं केलं, लढले मावळे राष्ट्राचं सोनं केलं. रणमैदानी झुंजला कधी मागे न फिरला, रणमैदानी झुंजला कधी मागे न फिरला. आड आला म्हणून चारी म्हणून केला,
आयुष्यामध्ये राजांनी क्रांती केली. काय क्रांती केली? ज्या ज्या वेळेला या मृत्यूलोकामध्ये अधर्म वाढला जातो, पापचरण वाढलं जातं, त्या त्या वेळेला भगवान परमात्मा कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये अवतरलेला असतो. ज्या पद्धतीचा अधर्म सध्याच्या काळामध्ये आपल्या डोळ्याने आपल्याला बघायला मिळतो, स्त्री भ्रूण हत्यासारखं पातक असेल, गो हत्यासारखं पातक असेल, त्याच पद्धतीचा अधर्म 16व्या शतकामध्ये सुद्धा मातला. या अधर्मातून, या संकटातून त्या ठिकाणी तारणार कुणीतरी जन्माला यावं, म्हणून या स्वराज्यातला प्रत्येक व्यक्ती त्या जगदंबेला प्रार्थना करत होता, हे माय भवानी, हे कृपानिधी, या संकटातून तारणार कुणीतरी जन्माला यावं. आणि ज्या आऊसाहेबांच्या उदरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज वाढत होते, विनंती केली, हे जगदंबे, हे कृपानिधी, हे माय भवानी, माझ्या उदरातून मुलगा जन्माला यावा. असं जर तुला वाटत असेल तर पुत्र भावा ऐसा गुंडा, आणि ज्याचा तीही लोकी असा मुलगा जन्माला येऊ दे, असा पुत्र जन्माला येऊ दे, ज्याने स्वराज्याचं रक्षण केलं पाहिजे, ज्याने आई बहिणींचं आबरूंचं रक्षण केलं पाहिजे. ऐका बसलेली मंडळी, केलेली विनंती, केलेलं घातलेलं साकडं फळाला आलं. आणि 19 फेब्रुवारी 1630 रोजी महाराष्ट्र नव्हे, भारत नव्हे, तर जगाला पूर्ण उरणार होतं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. आणि म्हणून तर म्हणू लागतं, छत्रपती शिवाजी महाराज कोणी सामान्य व्यक्ती नव्हते. माता शिवाईने दिलेला तो प्रसाद होता, माता जगदंबेने दिलेला तो प्रसाद होता, माता शिवाईने दिलेला तो प्रसाद होता, म्हणून नाव सुद्धा शिवाजी ठेवण्यात आलं. आणि म्हणून तर म्हणावं लागतं, तो काळाचा काळ होता, तो जिजाऊचा बाळ होता. आणि म्हणून तर म्हणावं लागतंय का, जिजाऊचा बाळ, काळाचा काळ, शिवनेरीवर जन्मला, शिवनेरीवर जन्मला, शुभन राजन बांधलंय तोरण तोरणाला, शुभन बांधलंय तोरण तोरणाला, निष्ठा बघायची असेल छत्रपती शिवाजी महाराजांची बघावी, निष्ठा बघायची असेल मावळ्यांची बघावी, निष्ठा जर बघायची असेल आमच्या तानाजी मालुसऱ्यांच्या घोरपडीची बघावी. काय निष्ठा होती? एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, तीनदा सांगितलं यशवंती, जर आता गडावरून खाली आली तर शरीराचे 2 तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. आणि तिच्या अंतःकरणात ते सुद्धा निष्ठा जागृत झाली. आणि म्हणून तर म्हणावं लागतं, गेला जिंकाया त्या गडा, वीर तानाजी तो पुढं